डिसेंबरपासून सुरू असलेले अख्खा देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्ही सांगली शहरामध्ये LPG गॅस तुटवडा सुरू आहे. त्या संदर्भात 15 दिवस झाले या गॅस पंपावर जाऊन वारंवार आम्ही पाठपुरावा सुरू आहे स्वराज्य रिक्षा संघटनेमार्फत. या सदर विषयाचं गेल्या 4-5 दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं होतं. तसेच जैन सेनेचे आमचे गुंटेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण असतील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार साहेब असतील आणि जनस्वराज्य शक्ती पार्टीचे समितदादा कदम असतील, यांच्याकडे देखील यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी आम्ही निवेदन सादर केलं होतं. तर या सर्वांच्या मदतीनं जिल्हा प्रशासनाकडे परवा रात्री 8 वाजता उपजिल्हाधिकारी कनिचे मॅडम यांच्याकडे आमची एक रिक्षा संघटनेची बैठक लागली आणि त्या बैठकीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की 2 ते 3 दिवसात LPG गॅसची सुविधा उपलब्ध होईल आणि गो गॅस जो आपला मंगळवार बाजारामधला बंद झालेला आहे तो पूर्वतपणे सुरू होईल. परंतु केंद्राकडून वरती गायडन्स आहेत की जो काही LPG गॅस आत्ता अवेलेबल यांच्या कंपन्यांच्याकडं शिल्लक आहे तो प्राधान्य घरगुती गॅस वापरासाठी पहिला द्या आणि वाहनधारकांना नंतर पुरवा अशी त्यांची रिक्वायरमेंट आहे. त्यामुळं वाहनांना जरा वेळ लागेल पण निश्चित आपण त्यातनं प्रयत्न करू. यातूनही जर LPG गॅस सुरू झाला नाही तर या गाड्या CNGवर कशा कन्वर्ट करता येईल किंवा पेट्रोलवर कन्वर्ट करून त्यात रिक्षा भाडेवाढ कशी करता येईल यासाठी जिल्हा प्रशासन अग्रेसर आहे. आणि अशी आमची मागणी आहे की जी काय 2019ला दरवाढ झालेली आहे त्यानंतर 1 रुपये दरवाढ रिक्षा भाडेवाढमध्ये झालेली नाही. RTOकडे आमचा प्रस्ताव प्रलंबित आहे. गेल्या 6 महिन्यापासून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. तीच मागणी आमची आत्ता आहे. आत्ता देखील मला 10-15 मिनटापूर्वी जे आपले जिल्हा RTO जे आहेत गाजरे साहेब यांचा फोन आला होता आणि त्यांनी या आंदोलनासंदर्भात चर्चा केली. तर त्यांनी आमचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतलं आणि ते सुद्धा अग्रेसिव्ह आहेत की भाडेवाढ आपण देण्यासंदर्भात या काळात 2 ते 3 दिवसात आपण भाडेवाढ देऊ अशी त्यांचीसुद्धा इच्छा आहे. पण जिल्हा प्रशासनाकडून त्यांना सूचना केल्या पाहिजेत आणि ती भाडेवाढ झाली पाहिजे जेणेकरून पेट्रोल व्यवसाय करताना आमच्या रिक्षाचालक बांधवाला ते परवडलं पाहिजे. कारण 2019 सालीचा पेट्रोलचा दर आणि 2026 सालीचा पेट्रोलचा दर यामध्ये कम्पॅरिझन केलं तर डबल दर झालेला आहे. पण भाडेवाढ जशीच्या तशी आहे. गेल्या 7 वर्षात महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात 2 ते 3 वेळा दरवाढ झालेली आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये एकदाही दरवाढ झालेली नाही. ती दरवाढ आमची व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि LPG गॅस सुरळीतपणे सुरू व्हावेत. जे विजयनगर चौकातलं पंप असेल, सांगलीवाडीचा पठाण गॅस असेल किंवा मंगळवार बाजारामधली गो गॅस असेल, हे पंप सुरळीतपणे चालू झाले पाहिजेत. आणि एका पंपावर लोड न देता या तिन्ही पंपावर जर डिवायडिंग झालं तर सुरुवात म्हणजे सगळ्यालाच ते सोयीस्कर होईल. आणि आता जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये जवळपास 4000 रिक्षा या LPG इंधनावर चालतात. त्यामध्ये जवळजवळ 2200 ते 2500 रिक्षा या 2 दिवसापासून बंद अवस्थेत आहेत कारण त्यांना गॅसच नाही आहे. आपल्या घरामध्ये जर गॅस नसेल तर आपण चुलीवर स्वयंपाक करू शकतो पण आमच्या गाडीतच गॅस नसेल तर आमची चूल तर कशी पेटणार आहे हे आमचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे LPG गॅस सुरळीतपणे सुरू व्हावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे. नसेल तर आम्हाला जरा कायदेनं जरा पळवाट करून आम्हाला जिल्हा प्रशासनाकडनं जे काही सहकार्य करता येईल ते आम्हाला करावं आणि अशा आणीबाणीच्या काळात आमची होणारी उपासमार, आमच्या कुटुंबाची होणारी उपासमार थांबवावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष, जैन सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय रामभाऊ पाटील यांनी गेले 3-4 दिवस झालं या रिक्षा चालकांची या जिल्ह्यामध्ये होणारी उपासमार थांबवण्यासाठी या प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका जी घेतली गेलेली आहे त्या संदर्भामध्ये या जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी यांचीसुद्धा आमच्याशी चर्चा झालेली आहे. त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर या रिक्षा चालकांच्यासाठी जे बी काय करता येईल गॅस उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये त्या संदर्भात माझी स्वतःची चर्चा झालेली आहे. आणि 1-2 दिवसात आपण वाट बघूया. जर याच्यावर नाही तोडगा जर प्रशासनानं काढला तर या संदर्भामध्ये पूर्ण प्रत्येक कार्यकर्त्याच्या ताकदीसहित आम्ही रिक्षा संघटनेच्या पाठीशी ठामपणे आहोत. हा माझा जाहीर पाठिंबा आहे आणि हे आंदोलन तडीच नेल्याशिवाय आपण थांबायचं नाही असं मी या ठिकाणी निवेदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.